नमस्कार मित्रांनो. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवसेना स्टाईल पद्धतीने आमदार निवासाच्या कंत्राटदाराला, म्हणजे जो तिथे कॅन्टीन चालवतो त्याला, आणि खरं तर ज्याचा स्वयंपाकाशी संबंध नाही अशा कर्मचाऱ्याला, की ज्याचं काम ते त्यांच्या खोल्यांमध्ये जेवण पोचवणं असं आहे, त्याला थपडा आणि बुक्क्यांचा जो प्रसाद दिला त्याच्यामुळे मराठी माणसाचं नाव, महाराष्ट्राचं नाव संपूर्ण देशभर गाजलेलं आहे. ते गाजतच आहे, कारण जे मराठी पत्रकार हिंदी भाषिकांविरुद्ध गेले सातत्याने आवाज उठवत आहेत, त्यांचीच हिंदी भावंड महाराष्ट्राचं नाव बदनाम करत आहेत. आज मी बघत होतो कुठेतरी वाशिमला का कुठेतरी मनसैनिकांनी कुठला तरी टोल नाका फोडला. ते व्हिडिओ अशा पद्धतीने हिंदी चॅनलवर एबीपी न्यूजवर दाखवत होते की मनसे ही गुंडांचा पक्ष आहे, गुंडांची पार्टी आहे. दुसरीकडे एबीपी माझाच्या न्यूजरूममध्ये या दोन भावंडांच्या एकत्र हस्तांदोलनानंतर जो काही टाळ्या आणि शिट्ट्या आणि काय, म्हणजे जसं काही कुठला काही विश्वविक्रम वगैरे झालेला आहे किंवा त्यांचंच काहीतरी 1 करोड रुपयाची लॉटरी वगैरे लागलेली आहे, अशा प्रकारचे चित्कार तिकडे उमटलेले होते. ठीक आहे, मी विषय भरकटवत नाही, सरळ मुद्द्यावर येतो. आज मी या बातम्या बघत होतो की संजय गायकवाडांनी लुंगी नेसून का नेसत्या टॉवेलसह आणि बनियनसह ती जी आमटी का वरण होतं त्याला वास येत होता आणि घाणेरडा वास येत होता, आणि म्हणून त्यांनी ती विचारणा केली. त्यांनी मराठीत विचारलं, हिंदीत विचारलं, इंग्लिशमध्ये विचारलं. अर्थात ते व्हिडिओत दिसत नाही हे त्यांनी सांगितलं, पण तरी देखील त्यांना समाधानकारक उत्तर मिळालं नाही. म्हणून त्यांनी शिवसेना स्टाईल पद्धतीने त्याला मारहाण केली. त्यांनी तो वटणीवर येईल की नाही मला कल्पना नाही, पण गमतीचा भाग म्हणजे असं जर जेवण खराब असेल तर त्याच्यासाठी आहार समिती आहे. त्या आहार समितीत आमदार अमोल मिटकरी आहेत, त्यांची देखील मुलाखत कोणीतरी पत्रकारांनी घेतली. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही सांगून सांगून थकलो. म्हणजे महाराष्ट्र राज्याचे 288 आमदार त्यांच्या निवासस्थानात अशा प्रकारचं घाणेरडं जेवण देण्यात येत असेल आणि ते सांगून सांगून थकले असतील आणि आहार समिती काही करू शकत नसेल, आणि पुन्हा अन्न आणि औषध विभाग राष्ट्रवादीकडेच आहे. म्हणजे तिथे येणारा जर माल निकृष्ट असेल तर त्याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचं मंत्री जबाबदार आहेत. तिथे जर माल चांगला येत असेल पण कंत्राटदार काहीतरी भेसळ करत असेल तर कंत्राटदार जबाबदार आहेत. मिटकरी म्हणले की तो कंत्राटदार मराठी पण नाही आहे, तो दाक्षिणात्य आहे. म्हणजे हे सगळे मराठीवर तावातावानी चर्चा करणार, मराठी माणसाच्या रोजगाराची चर्चा करणार, आणि कंत्राटदार निघाला दाक्षिणात्य. आणि मग मिटकरी म्हणाले की माझं तर असं म्हणणं आहे की कंत्राटदार वगैरे ठेवू नये, ग्रामीण भागातनं महिलांना तिथे, म्हणजे महिला बचत गट, स्वयंसेवी संघटना आणि त्यांच्याकडनं भाकऱ्या बडवून घ्याव्या, त्या जास्त चांगल्या लागतील. ही जर महाराष्ट्रावर वेळ आली असेल, विधान परिषदेत अनिल परब त्यांनी हा मुद्दा लावून धरला. शिवसेनेचे आमदार असल्यामुळे अनिल परब यांना उत्साह संचारणं स्वाभाविक आहे. त्याला देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्याला साजेसं उत्तर दिलं की हे घडलं, हे असं चुकीचं आहे, याच्यातनं काय प्रतिमा होते, याच्यात सगळे आमदार सत्तेचा दुरुपयोग करतात अशी प्रतिमा होऊ शकते. ती झालेली आहे ऑलरेडी, केव्हा किती वर्ष झालेली, पण ती होऊ शकते आणि त्यामुळे त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी. म्हणजे कारवाई कोण करणार? अध्यक्ष करणार. म्हणजे काही कारवाई होणार नाही. 2 दिवसांनी लोक विसरून जाणार, नवीन प्रश्न येणार. पण हे जे चाललेलं आहे ते खरोखरच लाजिरवाणं आहे. म्हणजे काल प्रताप सरनाईकांचं प्रकरण झालं, आज संजय गायकवाडांचं प्रकरण झालं. जर आमदार निवासाच्या कंत्राटात अशा प्रकारच्या गोष्टी होत असतील, म्हणजे मी धरून चालतोय की कंत्राट देताना काही देवाणघेवाण झाली असावी आणि म्हणून त्याची वसुली करण्यासाठी, त्याचा खर्च भागवण्यासाठी निकृष्ट दर्जाचं जेवण आमदारांना दिलं जात असेल. कदाचित त्यांना वाटत असेल की आमदार इथे जेवतच नाही, तिथे आमदारांच्या नावावर दुसरेच कोणीतरी राहतात, त्यांचे स्वीय सहाय्यक, त्यांचे पाहुणे, यांचे पाहुणे, आणि त्यामुळे जेवण खराब असलं तरी काही बिघडत नाही, असं जर वाटत असेल तर ती खरोखर दुर्दैवी गोष्ट आहे. आणि याच्यातनं सामान्य माणसाचा संताप होत नाही, ही त्याच्याहून दुर्दैवी गोष्ट. रोज मी जसे म्हटलं की रेल्वेनी जातो, रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण केलं आहे ठाण्यामध्ये,
अशा प्रकारचं कॉन्क्रिटीकरण केलं आहे की 2 वर्षातच त्या कॉन्क्रीटला खड्डे पडले. रेल्वेची जमीन आहे तिथे अशीच कोणीतरी कंत्राटदारांनी जागा बळकावली आणि तिथे पार्किंग सुरू केलं आहे. तिथे आता शेकडो गाड्या स्टेशनच्या रस्त्यावर लागतात. पार्किंग करताना त्यांनी पाण्याचा निचरा इतक्या छान पद्धतीने केला आहे की येण्या जाण्याच्या रस्त्यावर पाणीच असतं. म्हणजे पाऊस पडला काय, पाऊस पडला नाही काय, तुम्हाला हा चिखल तुडवत जावं लागतं. रेल्वे स्टेशनवर पोचलो तिथे रेल्वेच्या रुळातलं पाणी काढण्यासाठी रेल्वेनेच एक मोठा पाईप ठेवला आहे. त्या पाईपवरनं उडी मारून जावं लागतं. म्हातारी माणसं कशी उडी मारत असतील कल्पना नाही. त्याच्याबद्दल ट्विट केलं तरी रेल्वेला ढिम्म फरक पडत नाही. हल्ली लगेच मेसेज येतो की आम्ही तुमच्या तक्रारीची दखल घेतली आणि संबंधित विभागाला कळवलेलं आहे. तो विभाग काही करत नाही. मग पुलावरची गर्दी, मग रेल्वेची गर्दी, गाड्या रोजच्या 20 मिनिटं अर्धा तास लेट आहे. पण बाकीच्या गोष्टी तर मी बोलत नाही. म्हणजे रेशनच्या धान्याचा दर्जा काय, सार्वजनिक रुग्णालयांचा दर्जा काय, सार्वजनिक शाळांचा दर्जा काय, याबद्दल न बोललेलंच बरं. पण याच्याबद्दल जर कोणाला राग आला तर त्यांनी सनदशीर मार्गाने तक्रार करायची असते. पण राजकीय नेत्यांना राग आला तर ती गोष्ट सुधारण्यासाठी कारवाई करायची असते. हा धडा आज महाराष्ट्राला मिळाला. पण या निमित्ताने देशामध्ये जी एक अस्वस्थता, म्हणजे सगळं काही व्यवस्थित चालू आहे पण तरी जी एक अस्वस्थता जाणवते ती इथे कुठेतरी प्रतीत होते की सामान्य माणसांसाठी इथे एक कायदा आहे आणि वरिष्ठ लोकांसाठी इथे दुसरा कायदा आहे. आणि त्यांनाही जर त्या कायद्यानुसार, म्हणजे त्या दुसऱ्या कायद्यानुसारही त्यांची जर गैरसोय होत असेल तर सामान्य माणसांनी चांगल्या दर्जाची, चांगल्या सेवांची अपेक्षा करू नये. पण याचा जसं देवेंद्र फडणवीस म्हणाले तसा या सरकारच्या प्रतिमेवर खूप मोठा परिणाम होत आहे. जनता रोज यूट्यूब व्हिडिओ बनवत नाही, सोशल मीडियावर स्टेटस अपडेट करत नाही, पोस्ट करत नाही. पण या अशा गोष्टी कुठेतरी मेंदूत कोरल्या जातात आणि त्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्याची दखल घेतली जाणं हे आवश्यक आहे. अन्यथा या ज्या सगळ्या गप्पा आपण मारतो, भारत विकसित देश बनवायचा, भारत विश्वगुरू बनवायचा वगैरे, या सगळ्या पाता राहतील. कारण इतका घाणेरडा प्रकार, म्हणजे जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही जा, गरीब देशात जा, श्रीमंत देशात जा, आपल्या ज्याला म्युनिसिपल सेवा सुविधा म्हणतात, इतक्या घाणेरड्या दर्जाच्या जगात कुठेच असतील की नाही माहिती नाही. गरीब देशातही चांगली परिस्थिती असते कारण तिथे कुठे शहरामध्ये एवढी कोट्यावधी माणसं कोंबलेली नाही आहेत. आणि त्यामुळे जे प्रत्येक कंत्राट आहे, फुटपाथचं कंत्राट असेल, कॉन्क्रिटीकरणाचं कंत्राट असेल, सार्वजनिक शौचालयांचं कंत्राट असेल, म्हणजे कुठेच चांगल्या सुविधा. गेले काही दिवस सातत्याने एवढा ट्रॅफिक होतोय, कारण होणारच. भारत विकसित देश होणार आहे हे आपल्या लोकप्रतिनिधींना माहीतच नव्हतं आणि त्यामुळे इमारती बांधायला परवानगी दिली. तेव्हा जी छोटी घरं बांधली त्याच्यात पार्किंग शिवाय इमारती बांधायला, कारण झोपडपट्टीवासियांना मोफत घरं देणं महत्त्वाचं होतं. आता त्या घरांमध्ये, अनेक घरांमध्ये 35,000 40,000 रुपये देऊन इथे काम करणारे परप्रांतातनं आलेले लोक भाडं देऊन राहतात. मग त्यांच्या गाड्या लावायच्या कुठे? रस्त्यावर लावायच्या. आणि मग हे सगळ्यांनी गाड्या बाहेर काढल्या तर काय करायचं? तर मग उभं राहायचं तिष्ठत सिग्नलच्या मागे. पण या गोष्टी आता जाणवायला लागलेल्या आहेत आणि या गोष्टी बघितल्यावर मनात शंका येते की खरंच आपण हे जे स्वप्न वगैरे बघितलं आहे 2047 साली विकसित राष्ट्र होण्याचं, एकतर ते एक नवीन शहरं, म्हणजे काय म्हणतात ना, असं नवीन सृष्टी निर्माण केली वगैरे, हे सगळं भाग वगळून नवीन गोष्टी तयार केल्या तर काहीतरी होऊ शकेल. अन्यथा जसं आहे तशाच प्रकारे गोष्टी राहणार आहे. तिथे काही सुधारणार नाही आहे. वरवर रंगसफेदी केली जाईल, वरवर चकाचक सादरीकरणं केली जातील, स्टेशनचं रूप बदललं जाईल, सरकारी कर्मचाऱ्यांच्या ऐवजी युनिफॉर्म घातलेले कंत्राटी कामगार ते येऊ शकतील, पण त्यातनं सेवा सुविधांवर काही परिणाम होणार नाही. आणि ते जर विधिमंडळाच्या, म्हणजे आमदारांसाठीच्या असलेल्या सेवा सुविधा जर अशा असतील आणि आमदार म्हणत असतील की मारण्याशिवाय पर्यायच नाही, आम्ही काही करूच शकत नाही, कारण तक्रार केली तरी फरक पडत नाही, कंत्राटदार बदलला तरी फरक पडत नाही, म्हणजे या राज्याचे आमदारच इतके हतबल असतील साध्या जेवणाच्या बाबतीत, तर तुम्ही आम्ही जे खातो
त्याचं काय असेल हा विचार करण्याची गरज आहे. मला असं वाटतं जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा कुठेतरी जरी तुम्ही कितीही मनाची समजूत घातली की इथे जगायचं तर हे असंच जगलं पाहिजे, गेंड्याच्या कातडीचं होऊन जगलं पाहिजे, तरी कुठेतरी संवेदनशीलता असते बाकी, आणि ती कुठेतरी तुम्हाला त्यामुळे या गोष्टी टोचतात की हे काय चालू आहे. तर त्यामुळे एकतर या सेवा सुविधा सुधारणं हे सरकारच्या हातात आहे, किंवा जर बाकीच्यांना त्या चांगल्या सेवा सुविधा मिळायच्या नाहीत असं ठरवलं असेल तर मग त्या मिळाव्या म्हणून कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई करणं आवश्यक आहे. ती कारवाई झालेली दिसली पाहिजे. तो अध्यक्षांचा अधिकार आहे. तो अशा उत्तरांनी जनतेचं समाधान होत नाहीत. अधिवेशनात आमदारांचं समाधान होत असेल पण जनतेचं समाधान होत नाही, आणि त्यामुळे या गोष्टीची अतिशय गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.